काही समजलं नाही. तुम्हाला समजलं असेल तर मला नक्कीच सांगा. एकदम भारी. हाय. कोरोना में क्या लेना है? ट्रॉमा. फिट रहो, हेल्दी रहो, खुद का ब्रांड खुद बनो. सो यो व्हॉट्सअप गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ता जस्ट माझी पाठ झाली आहे. नेहमीसारखीच उशिरा झालेली आहे. मी उठलोय, खूप उशीर झाला मोडला उठायला, कारण की मी काल झोपलो खूप उशिरा. काल थोडं चॅट वगैरे करत बसलेलो तर खूप उशिरा झोपलो. तर आत्ता काहीतरी 11:30 वाजलेत आणि मी आत्ता उठलोय. तर आता मी जातो, फ्रेश वगैरे होतो, खाऊन पिऊन घेतो आणि तुम्हाला खाली भेटतो. आज मला पण माहिती नाही काय करायचं आहे. आज फक्त मी बनवतोय व्हिडिओ, कॉज मला आयडियाच नाही आज काय. बहुतेक आपल्याला रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये आज परत एकदा व्हिजिट द्यावी लागेल, कारण की रोलेक्समधनं थोडा आवाज येतोय. तर राजूदादा बोलला एकदा येऊन दाखवून जा. सो ते तिकडे जायचं. आणि जर मी फिक्स नाही सांगत, जर आज क्रोमाला जावं लागलं तर जावं लागेल, कारण की तो प्रोडक्ट आला असेल तर जाऊन घेऊन यावं लागेल आपल्याला. सो क्रोमालाही जाऊ शकतो आपण, का फिक्स नाही आहे. मी सांगतोय फक्त जावं लागेल इफ कॉल आला त्यांचा तर बघूया आता काय होतं. मी जातो, फ्रेश होतो आणि मग भेटतो तुम्हाला खाली. बाय. A few moments later. आता जस्ट नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि मी आता निघतोय डायरेक्ट रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरला. एकदा रोलेक्सला दाखवून देऊया. परत कालच खर्च केलाय, आता प्रॉब्लेम नको परत फेस करायला, म्हणून एकदा दाखवून येतो. परत काही इश्यू नको व्हायला, म्हणून आता जातो डायरेक्ट. तुम्हाला मी सर्व्हिस सेंटरला भेटतो. मध्ये जाता काय क्लिप जर टाकल्या तर टाकेन, नाही तर नाही. डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला भेटतो. सो गाईज, जस्ट मी आता आलेलो. राजूदादांनी पण गाडी वगैरे चेक केली, काय एवढा काही इश्यू नाही. त्यांनी बघितलं काय एवढा प्रॉब्लेम नाही. तो आता सगळं ओके. काय बोलतो काय बोलतो क्लास ते टाकल्या ना आपला, तर तेवढ्या मुवमेंटला आपल्याला जसं वाटतं. आणि त्याच्यानंतर जरा गाडी स्मूथ झाले ते क्लास प्लेट एक याच्यावर हे घेतले, ते सर्किट नाही करत. ते व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आतमध्ये ऑइल दिलं लुब्रिकंट प्रॉपर झाल्याने मध्ये इश्यू आवाज नाही. ते ड्राय असल्यामुळे थोडंफार आपल्याला असं वाटतं साऊंड येतोय. ते ऑइल घेतल्याने ते व्यवस्थित होऊन जातं. चालेल, थँक्यू. सो निघूया आता आपण इकडनं. आता जाऊया डायरेक्ट घरी. गाडीचं काम तर झालेलं आहे, दादाने जसं सांगितलं. मला तर काय समजलं नाही. तुम्हाला समजलं असेल तर मला नक्कीच सांगा. तो आता डायरेक्ट भेटूया घरी जाऊन. खूप ऊन आहे, मी नाही मध्ये व्हिडिओ शूट करत बसणार आहे. एवढं ऊन आहे की मला डायरेक्ट घरी पळायचं आहे. या उन्हामध्ये तुम्ही पण बाहेर नका निघू, घरी राहा. बेकार ऊन आहे आणि निघायचं असेल काय काम असेल तर 4 नंतर करायला जायचं. एवढ्या उन्हात निघू नका, आणि निघले तरी कार वगैरे असेल तर कार घेऊन निघा. नाही कारण की एवढं ऊन आहे तर त्रास खूप होईल या उन्हात. आणि जरी निघाले खूप एमर्जन्सी तर पाणी वगैरे सोबत पीत राहा, हायड्रेटेड राहा. अजून काय नाही बाकी. चला भेटतो डायरेक्ट घरी जाऊन. सो फायनली गाईज घरी आलेलो आहे. खूप बेकार ऊन लागलाय, एवढं भयंकर ऊन आहे बाहेर. आणि आता जस्ट घरी आलोय, पाणी वगैरे पिलो आणि आता जरा बसतोय बाहेर पोरांसोबत. लहान पोरं आहेत त्यांच्यासोबत बसतो जरा वेळ. तर बाय बाय. ऊन बघा ना किती होतं, घामाने बघा कसे केस झालेत. सो आता पुरता बस. खूप खेळलो आम्ही लोक. काय वाटतं आता रो? एकदम भारी. आता जस्ट थोड्या वेळापूर्वी मला क्रोमावाल्यांकडनं कॉल आलेला आणि त्यांनी मला सांगितलं की तो प्रोडक्ट आलेला आहे त्यांच्याकडे. स्वतः जाऊया आणि तो प्रोडक्ट घेऊन येऊया. सचिन पण आलेला आहे, त्याची एक्झाम वगैरे झाली आहे तर सचिन पण आलाय आणि सचिन पण माझ्या समोरच बसलाय. तर हाय सचिन, क्या बोलना चाहेगा? कुछ नहीं भाई, अभी जाएंगे मस्त लेने. कोरोना में क्या लेना है? ट्रॉमा. तो मिलते डायरेक्ट क्रोमा को, मतलब कार में. बाय. देखते हैं, आदि को कॉल करते हैं. आदि आया तो आदि को भी लेके जाएंगे, नहीं तो हम दोनों ही जाके आएंगे और लेके आएंगे. तो तब तक बाय बाय. आम्ही आता निघालेलो आहोत क्रोमाला जायला. आता एवढा वेळ म्हणजे आमचा तर बराचसा वेळ तर आता इथेच गेला गाडी काढताना. कॉज काय असतं ना, गुरुवारच्या दिवशी मारळमध्ये भरतो मार्केट, आणि मार्केट भरल्यावर गाड्या काढायला होतं.
म्हणजे गाडी काढूच नाही शकत तुम्ही. तर ते लोक आधीच आपल्याला सांगतात की जर तुम्हाला गाडी तुमची लागणार असेल ना तर तुम्ही आधीच काढून घ्या मार्केट भरायच्या आधी. आणि पप्पा मला सांगायला विसरले आणि मी पण पप्पांना सांगायला विसरलो की मला कार लागणार. सो अख्खा मार्केटमध्ये थोडंसं इकडचं तिकडे उचल साचल करून गाडी कशी तरी बाहेर काढली आणि आता आपण निघालोय जायला क्रोमाला. आता जातो क्रोमाला आणि क्रोमाला जाता जाता काही घेऊया छोटे छोटे व्हिडिओज जे म्हणजे काइंड ऑफ छोट्या क्लिप्स ज्या मी तुम्हाला दाखवू शकेन. तर आता तुम्ही त्या बघा. मी भेटतो डायरेक्ट तुम्हाला क्रोमाला जाऊन. सो फायनली गाईज पण येऊन पोचलो आहोत क्रोमाला. सचिन काय बोलेगा? सो आम्ही एवढा टाइम जे बोलत होतो प्रोडक्ट तर तो प्रोडक्ट फायनली मी तुम्हाला सांगतो. म्हणजे सांगतो काय मी तो दाखवतो. सर एक मिनटं. तो प्रोडक्ट हा आहे GoPro Hero Black 13. हा मी घेतलेला आहे. मला व्हिडिओसाठी तो हवा होता म्हणून तो मी घेतला आहे. सचिन पण आलेला आहे सोबत. सो आता तो घेऊन झालेला आहे. आता करूया त्याची अनबॉक्सिंग आणि मग तुम्हाला दाखवतो. सो गाईज आपण क्रोमाला गेलेलो पण मी क्रोमामधनं काही न घेता घरी आलो. तर झालं असं की मला जो प्रोडक्ट हवा होता तो दाखवला गेला बट तो प्रोडक्ट न येता दुसराच प्रोडक्ट आला. तो GoPro होता पण तो जो मला क्रिएटर एडिशन हवा होता तो नव्हता आणि तो मला स्पोर्ट्स एडिशन आला. सो माझं मनच उतरलं तिकडे. मी काय पण करा बोललो त्यांना आणि मी त्यांना तो प्रोडक्ट कॅन्सल करायला लावला आणि त्यांना तो रिटर्न पाठवायला लावला. आणि आता मी लवकर नसतो घेते GoPro वगैरे. काय गरज तर मला वाटत नाही आहे. फोन आहे, फोनच इनफ आहे. कारण की घ्यायला गेलो आणि तेव्हा ह्यांनी असं केलं. जर त्यांची पण चुकी नाही, त्यांच्या सिस्टममुळे सगळा इश्यू झाला. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बघू पुढे कधी इन फ्युचर घेऊया. पूर्ण मूड खराब झाला त्या क्रोमाच्या नंतर. तर काय नाही, आता थोडं मूड बनवायला आजपासून मी परत जिम कंटिन्यू करणार आहे. सो आता चाललोय जिमला. डायरेक्ट घरी जाऊन आलो, बॅग वगैरे घेतली आणि निघालोय जिमला. तर आता जातो जिमला. वर्कआउट करेंगे वाह, एकदम मस्त ऐसा डोले शोले बनाएंगे क्या. अभी मजा आएगा ना भिड़ो. जातो जिमला, जिम वगैरे करतो. जिम पण एकदा तुम्हाला दाखवतो मी जमलं तर, नाहीतर नाही. जातो जिमला, वर्कआउट वगैरे करतो आणि मग भेटतो तुम्हाला जिम केल्याच्या नंतर. मग जाऊया घरी, खाऊ पिऊ, एडिटिंग बिडिटिंग करू आणि मग करूया ब्लॉग एंड आज. सो गाइस जस्ट वरातचा वर्कआउट झालेला आहे आणि अजून बाकी आहे वरातचा. क्या बोलना चाहोगे? व्हाट्सअप, मेरे भाई ने नया चैनल ओपन किया है और मेरे भाई को एक टिप है, फ्रंट कैम से कभी भी रिकॉर्ड मत करना क्योंकि क्वालिटी वाहियात हो जाती है. तो अगले बार पता है क्या, फ्रंट कैमरे से रिकॉर्ड करने का ये इसलिए क्योंकि उसमें समझ के आता है कि कैसे अच्छे से आ रहा है कि नहीं, फुटेज दिख रहे है कि नहीं अच्छे से. मेरा प्रो मैक्स है 15, आपका भी 15 प्रो मैक्स है. अपना फ्रंट कैमरा बहुत अच्छा है, नाम मत रखो. हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते हैं. तो एक काम करना, धीरे धीरे मिरर के सामने ब्लॉग करेगा मेरा भाई और सीखेगा. ये उसका चैलेंज है, ठीक है. बाय एंड ऑफ 5th व्लॉग वो बैक कैमरा से ही रिकॉर्ड करेगा और भारी रिकॉर्ड करेगा. चलेगा. मैं आपको है ना इंट्रोड्यूस करवा देता हूँ. सलमान सर मतलब मेरे गुरु, जो मुझे सिखाते हैं वर्कआउट, जो भी है मेरे को क्या बताओ, जितना भी मेरा अभी तक बना है वो सलमान सर की कृपा है. बाकी आप क्या बोलना चाहोगे? फिट रहो, हेल्दी रहो, खुद का ब्रांड खुद बनो. अभी कैसा हो बोले, क्या बोलना चाहेगा, कैसा हुआ वर्कआउट आज? शो करेगा इतना तो तू शर्म शर्म करने वाला तो आदमी है नहीं जितना शर्मा रहा है कैमरा के सामने. क्या अबे इंदिरा नगर के छपरी, अबे लो ये सब म्यूट होने वाला है. आप क्या बोलना चाहोगे गुरु भाई? इस बारे में, किसी के भी बारे में, इंडोनेशिया की ट्रिप के बारे में बताओ. अरे हाँ, मेरा ब्लॉग जाके चेक करो. आपका नाम बता दो ना. मेरा ब्लॉग
चैनल का नाम है guru.shetty। उसमें मेरा फेस रहेगा, जिसमें 100 सब्सक्राइबर्स रहेंगे। यस, पडेंगे अभी पक्का पडेंगे। तो जाके चेक करो। हाँ जी भाई जी। काहीच काय नाही, पण फक्त या माणसाला जेव्हा मी बघतो ना तेव्हा मला होतो फोमो। ये तू मिरर मध्ये इकडे आपण एकत्र ये। यो माझ्यापेक्षा पण उंच आहे, याला बघितलं का मला फोमो होतो। तो इसके लिए बास्केटबॉल खेलना बघा याला, योच तो डेंजर माहोल आहे। कधी पण कोण पण कसं पण भेटेल, तर कधी स्वतःला जास्त शहाणं समजू नका। तुमच्यापेक्षा पण शहाणे लोक आहेत या जगात, तर स्टे फोकस। सो फायनली गाईज वर्कआउट झालेला आहे, आता जाईन घरी। आता घरी जाण्यासाठी निघूया, खूप उशीर झाला, भूक पण लागले। घरी जातो आणि मग भेटतो तुम्हाला। सो घरी जाताना मला आठवलं की आज गुरुवार आहे, तर साईबाबांच्या मंदिरात पण जायचं आहे। तर आता साईबाबांच्या मंदिरात जाऊन मग घरी जाऊया। तर मी आलेलो आहे साईबाबांच्या मंदिरात। सो ओम साईराम। माझा पाया पडून झालेलं होतं, बट मी बोललो की तुम्हाला पण व्हिडिओ दाखवतो। सो गाईज मी विसरलेलो व्लॉग एंड करायला, तर मी एडिटिंग करत बसलेलो आणि खूप टाईम होऊन गेला आणि मी विसरूनच गेलो, टाईम नाही बघितलं तर मग मी आता व्लॉग एंड करतो। मी माझं जेवण वगैरे पण सगळं झालं, मी वर आलो, एडिटिंगला बसलो, एडिटिंग वगैरे करत बसलो आणि आत्ता एडिटिंग झाली। सो चा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि लाईक करा, शेअर करा दादाच्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा, फॉलो पण करा। बघा जिम मध्ये आला ना, जिम मध्ये जिम करा। अशी लोक येऊन येऊन जिमचा माहोल खराब करतात, तर तुम्ही ऑलवेज मोटिवेट राहा। अशा लोकांनी नादी जाऊ नका।